8 हा आमचा विजनच नाही आहे, पण ती 9ची पार करण्यासाठी 7, 8, 9 तर होताच. 8 जागेवर लावलेले आहे. विजन 9चाच आहे. यंदाचा 9चा विजन आहे. नमस्कार मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एस ए व्हिडिओजमध्ये. माझं नाव आहे सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मी आलेलो आहे सांताक्रूज ईस्टला, वाकुला या परिसरात, आणि आज आपण भेट देणार आहोत बालमित्र व्यायामशाळा गोविंदा पथक यांना. यांचा सराव सुरू झालेला आहे थर रचायचा. फिरो फिरो फिरो. तर पुढे या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या गोविंदांची चर्चा करणार आहोत. प्रशिक्षक आहेत, त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा, तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा. मच गया शोर देखो आले मस्तीखोर, मच गया शोर देखो आले मस्तीखोर. गोविंदा कोई ना तेरे जैसा बंदा, गोविंदा कोई ना तेरे जैसा बंदा. आला रे आला गोविंदा, फोड़ दे रे ये हंडी गोविंदा. आला रे आला गोविंदा, फोड़ दे रे ये मटकी गोविंदा. आला रे आला गोविंदा, फोड़ दे रे ये हंडी गोविंदा. आला रे आला गोविंदा, फोड़ दे रे ये मटकी गोविंदा. ऊंचाई से न कभी डरता है तू, गिर के उठ के फिर भी संभलता है तू. ऊंचाई से न कभी डरता है तू, गिर के उठ के फिर भी संभलता है तू. लाखों में तू ही है एक बंदा, लाखों में तू ही है एक. आपल्याबरोबर बालमित्र व्यायामशाळा गोविंदा पथकचे प्रशिक्षक राजू निकम सर आहेत. निकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. तुमचंही हार्दिक स्वागत आहे. बालमित्र व्यायामशाळेतर्फे बालमित्र गोविंदातर्फे हार्दिक स्वागत आहे. सर, थोडक्यात मी तुम्हाला विचारेन, तुमच्या या दहीहंडी पथकाचं, गोविंदा पथकाचं थोडंसं आम्हाला आपल्या चॅनलला, आपल्या प्रेक्षकांना जरा सांगा, कधी सुरुवात झाली, कशी काय सुरुवात झाली? सुरुवात ही माझ्या बालपणापासून झाली, कारण का मी गोविंदाचं वरपासून ते मिडलपासून ते बॉटमपासून ते शिटीपर्यंत हा माझा प्रवास आहे. म्हणजे गोविंदा मला नवीन नाही आहे, लहानपणापासूनच खेळण्याची सवय होती. दुसरीकडे शिकवत होतो गोविंदा, बरेच वाकोल्यात शिकवले. पण एक वेळ असं आलं की मुलं बोली आपल्या व्यायामशाळेसाठी करू नये का. विचार केला करूया. कोण होतं बाजूला काय माहीत नाही. आवाज दिला, मैं अकेला चलता गया, कारवा बनता गया. आजपर्यंत गोविंदा इकडे इथपर्यंत आलं. एकंदरीत किती गोविंदा आहेत तुमच्या पथकात? 500च्या आसपास आहेत, शेवटचे दिवस पकडून. आतापर्यंत 200 क्वांटिटी येते रोजची. सर, या वर्षाचं तुमचं काय ध्येय आहे, विशेष काय थरांचं ध्येय आहे का? ह्या वर्षीचं नाही, मागील 5 वर्षापासून एकच इंटेन्शन आहे, 9 कधी लावायची. 8 हा आमचा विजनच नाही आहे, पण ती 9ची पार करण्यासाठी 7, 8, 9 तर होताच. 8 जागेवर लावलेले आहे. विजन 9चाच आहे. यंदाचा 9चा विजन आहे. हा गोविंदा आता प्रो म्हणजे कॉर्पोरेट गोविंदा झालेला आहे. त्याच्यात भरपूर वेगळा बदल आलेला आहे, फास्ट झालेला आहे. आणि आपला जो ट्रेडिशनल गोविंदा आहे, आपण दहीहंडी फोडतो, स्पीड कमी, ह्याच्यामध्ये काय अंतर आहे? त्याचा काय इफेक्ट पडतो का प्रो गोविंदाचा आपल्या ट्रेडिशनल गोविंदावर? प्रो गोविंदा हा प्रोफेशनल गोविंदा असतो. प्रो इज प्रोफेशनल. तो एक संकल्पना झाली, तो स्पोर्ट्स झाला. आणि आता आपण खेळणार तो इव्हेंट खेळणार आहोत. ह्याच्यामधला तफावत एवढीच आहे, त्या दिवशीचा इव्हेंट जल्लोष, आम्ही हिरो आहोत, लोक आम्हाला बघतायत. आणि प्रोचा जात असताना आम्ही त्या एका चॅनलमध्ये येतो, एका सिस्टीममध्ये येतो, आणि ती आम्हाला ताकद भेटते शेवटच्या दिवसाला. त्या ताकदीवरती आम्ही मोठे ठरचं स्वप्न बघत असतो. धन्यवाद सर, एक छोटीशी मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद. तुम्ही आलात, ठीक आहे, तुमचंही स्वागत आहे. आपल्याबरोबर बालमित्र व्यायामशाळा गोविंदा पथकाचे बेस्टचे खेळाडू आहेत. ते आपलं नाव सांगतील. माझं नाव नितीन नलावडे आणि मी 2013 पासून बालमित्राच्या बेसमध्ये बेस मारतो, 2 पाय घेतो. भले ते 8 थर असू दे, 7 थर असू दे. यंदा मी 9 थराचा प्रयत्न करणार आहोत, तरी मी बेसमध्येच आहे.
नवथरासाठी काय विशेष असं प्रशिक्षण चालू आहे का तुमचं? नवथरासाठी प्रशिक्षण विषय चालूच आहे. ते आता आम्ही तुम्हाला इकडे सांगू नाही शकत. जेव्हा मी नवथर लावू तेव्हा तुम्हाला ते दिसेलच. किती वर्षापासून आहेस या पथकात? 2013 पासून आहे. तू बेसमध्ये आहेस बोललास ना. बेसच्या व्यतिरिक्त तुझी काय ड्रीम प्लेस आहे? माझी ड्रीम प्लेस जी माझ्या सर्व सहकार्यांची तीच माझी पण आहे की आम्ही नवथर लावले पाहिजे. प्रो गोविंदाचा कसा एक्सपिरियन्स होता? प्रो गोविंदाचा खूप चांगला होता कारण की आम्ही 41.18ला आम्ही ते पूर्ण साकार केलं होतं. पण आमच्या स्वतःच्या चुकीमुळे आमचे 10 याची पॅनल्टी लागलेली. त्यामुळे आम्ही त्यापेक्षा बाहेर निघालेलो. नक्कीच पुढच्या वर्षी यशस्वी होणार आणि यावर्षी तुमचे नवथर लागणार. तुझं नाव काय? प्रवीण शिरोडकर. प्रवीण शिरोडकर आपल्याबरोबर आहेत. कुठच्या थरावर असतो? मी सेकंड थरामध्ये पॅकिंगमध्ये असतो. काय ड्रीम प्लेस तुझी? आता मला सवय झाली आहे की पॅकिंगमध्ये जायची. पण तरी एक आपली ड्रीम प्लेस असते ना. आपण पथक जॉईन करण्या अगोदर कोण असा विचार नाही करत पॅकिंगमध्येच जाणार आपण? पहिला मी शिर्डीमध्ये होतो. हां. शिर्डीमधून नंतर पॅकिंगमध्ये आता आलो आता आहे. नवथर हां आणि मला स्वप्न आहे की ह्या वर्षी नवथर लावायचे. नवथराचा संकल्प काय? तुझी विशेष अशी तयारी आहे का? विशेष तयारी तर झालेलीच आहे आमची, थोडी तरी झाली आहे. पण आता आमचं स्वप्न आहे की आता नवथर लावायची फायनलला. दुसरं तुम्ही बोला जरा. आपलं नाव काय? माझं नाव सागर. साहिल. तुम्ही गोविंदा पथकात किती वर्षापासून आहात? मी 2013 पासून आहे इकडे बालमित्र व्यायाम शाळेमध्ये. कुठच्या पोझिशनवर असता? मी 2013ला जेव्हा आलो तेव्हा सतत 5 वर्ष 2मध्ये होतो. आता दुसऱ्या थरावर आहे पॅकिंगला. म्हणजे तू जॉईन करण्या अगोदर तुझी काय ड्रीम प्लेस वगैरे असं काय विचार केलास? मी टॉप वगैरे जाईल. तुझं वेट वगैरे पहिल्यापासून एवढंच आहे? नाही, वेट आता वाढलं आहे. मी स्टार्टिंगला टॉपर होतो जेव्हा हे बालमित्र जॉईन करायच्या अगोदर. माझा भाऊ माझ्या खाली असायचा आणि आता त्यानंतर इकडे जॉईन केल्यानंतर मी दुरीमध्ये आलो. दुरीमधून तिरीमध्ये आलो. तुरीमधून आता डायरेक्ट खालती बेस्टच्या पॅकिंगला आलो. कसं काय तुझं आता प्रोचा जो आता झाला तुमचं क्वालिफाईंग राऊंडला तुम्ही पोचलेला, खूप मोठी अशी मजल मारली तुम्ही. होप सो तुम्ही पुढच्या वर्षी नक्कीच पुढे अजून उंची गाठाल. प्रोचा तुझा काय एक्सपिरियन्स आहे? प्रो एक प्रोफेशनल गोविंदा बनून जातो या ठिकाणाहून. आणि गोविंदाला एक शिस्त लागते, डिसिप्लिन लागतं. आणि ते प्रोला गेल्यानंतर जे मोटिवेशन असतं की जो इव्हेंटच्या दिवशी जो आपल्याला थर रचायचे आहे त्यासाठी खूप मोटिवेशन भेटतं आपल्याला. आणि आपण मोठ्यात मोठे थर रचण्याचा खूप प्रयत्न करतो. थँक्यू. तर मित्रांनो आपल्याबरोबर 3 एक्के उचलणारे. नाव काय तुझं? लवकेश सुर्वे. लवकेश आपल्याबरोबर आहेत. कसं काय एक्सपिरियन्स आहे तुझं त्या पोझिशनवर? खूप आधी मी शिडीत होतो. शिडीत म्हणजे साईड शिडीला होतो. दोरीच्या मागे म्हणजे टच द्यायला जायचो. आता सरांनी यावर्षी संधी दिली की 3 एक्के मारायचेच आहेत. विशेष काय तयारी त्यासाठी? खूप 9चं स्वप्न बस, अजून काय 9चं स्वप्न आहे. 9 स्वप्नासाठी काय? अच्छा, प्रोमध्ये होतंस ना? प्रोमध्ये कसं काय एक्सपिरियन्स प्रोचा? आता प्रोचं काय बोलू नाही शकत. जाऊ द्या, ते झालं ते तर झालं. मोठा इव्हेंट नाही ते ठीक आहे, पण तिथे गेलास तू हे महत्त्वाचं आहे. हो. त्या जागेत जाणं बी महत्त्वाचं आहे. ती ड्रीम आहे ॲक्च्युली. क्वालिफाईंग राऊंडपर्यंत तुम्ही पोहोचलात. नंतर तर पुढच्या वर्षी तुम्ही अजून मोठी मजल मारणार. पण तिथे गेल्यावर तुला कसं काय फील झालं? काय नाही, बरं वाटलं. आणि मॅटवर गेला तो गेम खूप मस्त वाटतो. मस्त वाटते ना? तू काय नाव आहे तुझं? टॉपर चिनू आहे. चिनू हा 9 थर लावणार आहेत. वरती चढतेस, टॉपवर जातेस, काय भीती वाटत नाही ना? वाटते थोडी तरी, पण मी देवाचं नाव घेऊन चढते. देवाचं नाव घेऊन चढते? कुठच्या देवाचं नाव घेतेस? श्री स्वामी समर्थ. अरे वा. तरी टॉपर आहे. गोविंदा गोविंदा आला 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 रे आला नंद लाला. सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर. सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर. सारे नगरी में है बोलबाला. सारे नगरी में है बोलबाला. संधयंडीचा आला आपला गोविंदा आला. संधयंडीचा आला आपला गोविंदा आला.
ताशाच्या तालावर डीजेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर हो ढोल ताशाच्या तालावर डीजेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर हंडी फोडून केला बोल बाला मटकी फोडून केला बोल बाला संधयंडीचा आला आपला गोविंदा आला संधयंडीचा आला आपला बालमित्र गोविंदा आमच्या आला गोविंदा पथकाचे आपण प्रशिक्षकांची भेट घेतली, बाकी इतर गोविंदांची आपण भेट घेतली. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.